आणि आमचा एक उद्देश असा ठेवला आम्ही की सगळेच मुलं आपण सांभाळले पाहिजे असं नाही. एखादी बाई असते आणि ती मानसिकरित्या खचलेली असते, परंतु शारीरिक श्रम करण्याची ताकद तिच्यामध्ये असते. पण तो जो पिरियड असतो की तिला तो भावनिक आधार देण्याचा तो खूपच गरजेचा असतो. आणि त्यावेळेस जर आपण त्या मुलाला, आम्ही त्या पिरियड मध्ये बऱ्याचशा मुलांना सपोर्ट दिला, त्यांना आमच्याकडे ठेवलं, त्यांना जेवण दिलं, त्यांना शाळेच्या ज्या गोष्टी असतात त्या पुरवल्या. अशी बरीचशी मुलं, म्हणजे आतापर्यंत आम्ही जवळ 25 एक मुलं त्यांच्या आईकडे सेटल केलीत किंवा त्या आईला पण उभारी दिली. काही काही बायकांचा समज असतो की चला हे बोर्डिंग आहे, वसतिगृह आहे, तर तिला मी सांगितलं की बाई हे बोर्डिंग आणि वसतिगृह नाही, आम्हाला काही हॉस्टेल बनवायचं नाही, हे आमचं घर आहे आणि घर याच्यासाठी बनवायचं त्यांना आम्हाला प्रेम द्यायचे. आणि ते जर प्रेम तू देऊ शकत असेल आईचं, तर कशाला बोर्डिंग आणि हॉस्टेलमध्ये टाकते. म्हणजे हे दाखवण्यासाठी आम्हाला कुठलंही काम नाही करायचं, आम्हाला काम याच्यासाठी करायचं की त्या मुलांनी खऱ्या अर्थाने उभं राहायला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या मुलांना आम्ही त्यांच्या फॅमिलीमध्ये सेटल केलेले काही मुलांना. आणि ज्यांना खरंच खूपच गरज आहे आणि जे सेटलच होऊ शकत त्यांच्या फॅमिलीमध्ये, ती सगळीच मुलं की जी 20 मुलं आपल्याकडे आहेत ते आपल्या बरोबर आहेत. आणि त्या मुलांना मग त्या मुलांना आपण सगळ्या पद्धतीचं शिकवणं देतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेवण तर ते कुठेही करू शकले असते, म्हणजे आमच्याकडे येण्याच्या अगोदर ते जेवण करत होते, मिळतच होत. म्हणजे कशा पद्धतीने असेल, ते भीक मागून असेल, नाही तर रात्रीचं शिळपाक असेल, नाही तर कुणी दिलेले भाकरी असतील किंवा थोडस उपासमार झालेले असेल, परंतु जीवन जगणं हे त्यांच्या ते शक्य असतं प्रत्येक माणसाला. कारण आज रस्त्यावरचं भिकारी सुद्धा देवाचं नाव घेऊन जगतोच. हे मुलंही त्या पद्धतीने थोडं तरी पोटासाठी मिळत असायच त्यांना. पण आम्ही विचार केला की पोटासाठी सततच मिळेल, परंतु यांना खरी गरज आहे ती विचारांची, यांना उभं राहण्याची गरज आहे. आणि सगळ्यात उभं राहणं म्हणजे भारत जर माझा देश आहे आणि जर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय जर माझे बांधव आहेत, मग तो जर माझा भाऊ आहे तो मुलगा, तर त्या मुलाला आपण त्याच कर्तृत्वाने उभं करायला पाहिजे, त्याच आत्मविश्वासाने आपण त्याला उभं केलं पाहिजे. त्या मुलाला पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊ. संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की तुमच्याकडे 20 मुलं तुमच्या बरोबर राहतात जे सावलीमध्ये एका अर्थाने, तर मला सांगा की ह्या 20 मुलांचं सर्वसाधारणपणे काय पार्श्वभूमी आहे, म्हणजे अशी काय अडचणी होत्या त्यांच्या आयुष्यात की हा उपक्रम सुरू करायला त्याच्यामुळे आणि त्यांना तुमच्याबरोबर राहण्यास भाग पाडलं? प्रत्येक मुलाची अडचण वेगवेगळी आहे आणि जो प्रत्येक मुलगा आहे आमच्याकडे तो वेगवेगळ्या घटकातला मुलगा आहे, वेगवेगळा प्रश्न असणार आहे. उदाहरणार्थ एक मुलगा आमच्याकडे असा आहे की त्याच्या आईला पॅरालिसिस झालेला आहे आणि वडील मेंटल झालेले आहेत. एक 70-75 वर्षाची आजी त्याचा सांभाळ करते आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये ते राहतात. आणि त्याला बेंड झालेल्या परिस्थितीमध्ये त्याची आजी माझ्याकडे घेऊन आली, म्हणजे ओळखीतनच ह्या सगळ्या घटना घडत गेल्या. मग त्या गावातल्या लोकांनी किंवा त्या गावातल्या परिचित व्यक्तीने त्या मुलाला माझ्याकडे पाठवलं. नंतर दुसरी केस आहे की भाकरीसाठी घरातनं आईला आणि मुलाला घरातनं हाकलून दिलं आणि अशा परिस्थितीत त्याला सगळ्या अंगभर खरूज झालेली आणि त्याला तो खरजून पूर्णपणे भरलेलं आहे आणि ती पण ओली खरूज. आणि आमची जागा ही छोटीशी, त्यामध्ये ज्यावेळेस तो माझ्याकडे आला त्यावेळेस ती आई असं वाटायची की तिला म्हणजे पूर्ण वेळ लागलेला आहे, तिचं मळालेले कपडे, त्या मुलाला भूक लागलेली आहे. आमच्याही टोपल्यामध्ये त्यावेळेस भाकरी नव्हती. तो आला 2-2:30च्या सुमारास, त्यावेळेस आमचे मुलं जेवण करून झालेलं होतं आणि संध्याकाळचं आम्हाला तांदूळ शिल्लक होते. तर त्यावेळेस एक मोठा विचार केला की ठीक आहे की ही सगळी परिस्थिती आहे, पण आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकुर भाकरी देण्याची दानत आपण ठेवलीच पाहिजे. जिथं या समाजामध्ये खूप सधन लोक आहेत तिथं या घटना घडत नाही, तर आपण कमीत कमी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्या मुलाला सांभाळच पाहिजे. पण ज्यावेळेस आमची इतर मुलं म्हटली की दादा आता याला कशाला घ्यायचं, आता खूप घाण दिसतो, तर मी म्हटलं आपल्याला तर ह्याला कशाला घ्यायचं, किंवा आजूबाजूच्या लोकांच्या नजरा म्हणजे बॉडी लँग्वेज ती कळतेच की त्यांना थोडंसं घृणास्पद वाटायचं. तर मी त्यावेळेस मी स्ट्रॉंगपणे विचार केला की याला आपल्या इथंच ठेवायचं, कारण आम्ही राहतो ते रो हाऊसिंग मध्ये. आणि त्यावेळेस विचार केला की नाही याला घडवायचं. आणि आज तोच मुलगा म्हणतोय की मला गोविंद व्हायचंय. आज त्याला 97% मार्क पडते शाळेमध्ये, तो छान प्रकारे ऍक्टिंग करतो. शाळेतल्या शिक्षकांपासून तर आमच्या सगळ्या मुलांना तो हसवतो. जर त्याला त्या परिस्थितीमध्ये घेतलं नसतं तो सागर गोविंद होण्याचं स्वप्न त्याने कधीच पाहिलं नसतं. दुसरा एक मुलगा आमच्याकडं पैठण तालुक्यातला की तो कुपोषित आहे, म्हणजे वडिलांना ऊस तोडणीचा कामगार आहेत ते. एक काम करताना मणक्याचा आजार त्याला झाला आणि त्याला आता कामही करू शकत नाही तो. आणि त्याची आई जी की ती पण थकलेली आहे, ती कुठेतरी 4 महिने काम करेल आणि त्यातून मग 3 मुलांचं पोट भरेल. त्यामध्ये त्याला कॉस्कोटी बी झाला होता आणि त्या परिस्थितीत त्या मुलाला आम्ही घेतलं. त्यावेळेस त्याचं 7 वर्ष वय आणि 7 किलो वजन होतं.
बरं तो असं बसला की खाली पडायचं. तर शाळेत मला शिक्षक म्हटले की सर तुम्ही कशाला या मुलाला घेतलं, कारण हा जर मेला तर तुम्हाला वर जावं लागेल 7-8 वर्षासाठी आतमध्ये. तर मी म्हटलं 7-8 वर्षासाठी जावं लागेल की नाही लागेल तो भविष्य काळ आहे, नंतरचा काळ आहे तो सगळं. पण वर्तमान काळामध्ये त्याला आपली गरज आहे, किंवा 2 टायमाचं भोजन देणं हे आपलं नैतिक कर्तव्य. आणि तसा विचार केला आणि सतत प्रत्येक स्टेपला एक सकारात्मक विचार करत गेलो आणि त्या मुलाला ठेवून घेतलं. दुसरे मुलं असे आहे की काही मुलं आपल्याकडे आली की बांधकाम कामगार आहेत, नवऱ्याने तर प्रत्येकीला सोडून दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये त्या बायका स्वतःही आजाराने पीडित आहेत किंवा वेगवेगळे आजार झालेले, त्या कामही करू शकत नाही चांगल्या पद्धतीने काम, की त्यांना 1200-1300 रुपये पगार मिळेल. धुणं भांडी करून जर 500-600 रुपये मिळत असेल तर 600-700 रुपयामध्ये 3 मुलं सांभाळणं अशक्य आहे, खूपच अशक्य आहे. आणि त्यावेळेस मी त्या बाई ज्यावेळेस मला भेटली ती संपर्कातूनच माझ्याकडे आली आणि मला म्हटली की तुम्ही त्या मुलांना घ्या. तर तिने पत्ता दिलाच नाही, म्हणजे असं दुसरीकडनंच मला निरोप मिळाला. मी तिला शोधत शोधत ज्यावेळेस गेलो की त्या माणसाला विचारून की नेमकी कुठे राहते, ज्यावेळेस मी गेलो ते मुलं तिथं उभे होते आणि त्यांनी ओळखलं की मीच सावलीवाला आहे म्हणून ते पळत आले, म्हणे तुम्हीच आहात ते आणि मला घ्या. त्यावेळेस तो एक वेगळा आनंद होता की ती मुलं धावत आली, मग मी त्यांना घेतलं आणि मग मी त्याला सांगितलं की तुम्ही या आता उद्या. उद्या या म्हटल्यानंतर मला वाटलं की ते उद्या येतील. मी दुसऱ्या दिवशी वाट पाहिली, असं 8 दिवस मी वाट पाहत राहिलो. मला वाटलं त्यांनी खोटी माहिती सांगितली. ज्यावेळेस ते माझ्याकडे आली ती मुलं, त्यावेळेस मी त्यांना त्या आईला विचारलं की का 8 दिवस का लागले. ती म्हणे 50 रुपयेच मला मिळाले नाही भाड्याची. म्हणजे मग त्यावेळेस विचार आला की 50 रुपये सुद्धा माणसाचं जीवनातलं किती मोठं परिवर्तन करू शकतील. म्हणजे एकीकडे असंच घडतं की ज्यावेळेस तेच 50 रुपये आम्हाला काही लोक देतात तर ते विचारतात की हे पैसे जर तुम्ही खाल्ले तर, त्यावेळेस खूप वेदना होतात की पण 50. इथे अजून एक महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो की ही सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातली मुलं आहेत, तर त्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक कालावधीत ती आहेत, म्हणजे जगतात की कोणी दुसरीचं वय आहे, कोणाचं तिसरीचं असं. तर मग त्यांच्या शाळेचं आणि कसं करता तुम्ही? आता सगळी मुलं बालवाडीपासून तर 6वी पर्यंतची मुलं आमच्याकडे आहेत. तर सकाळी आमचा दिनक्रम जो आहे, म्हणजे तुमचा दिवसभर कसा असतो? दिवस सकाळी 5ला आम्ही उठतो. 5ला उठल्यानंतर आमचा उठण्याची पद्धत वेगळी, एकमेकांना गुदगुल्या करून आम्ही उठवतो. म्हणजे एकमेकांना विनोदी हसून आम्ही एकमेकांना उठवतो. सगळेजण उठतात. 6-6:30 पर्यंत सगळ्या मुलांचं आंघोळ आणि इतर सगळ्या गोष्टी आवरतात. ते आवरल्यानंतर त्यातही मुलांनीच पद्धत लावून घेतली एकमेकांनी. आम्ही त्यांना कुठलंही सांगितलं नाही की तुम्ही असं करायला हवं. मोठी मुलं छोट्या मुलांना आंघोळ घालतात, एखादा मुलगा दुसऱ्याचं टावेलने अंग पुसेल, असं सगळ्या प्रकारचं त्यांचं काम चालू आहे. आम्ही पण ते मुलांना आंघोळ घालण्याचं काम करायचो, परंतु मुलं म्हणले नाही ते आम्हाला करायचे. म्हणजे ते प्रेरणेने तयार झाले त्यांच्यामध्ये की मी पण केलं पाहिजे माझ्या लहान भावासाठी. ती कुटुंबाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. 6:30ला सगळी मुलं येतात, आंघोळ करून आली. सगळे मुलं आल्यानंतर मग सगळ्यांचं प्राणायाम होतं. तर त्यांना आपण त्यांच्या शरीराचं आजार कमी होण्यासाठी काही प्राणायामाच्या पद्धतीत की ज्या चिल्ड्रन प्राणायामच आहेत, की मुलांसाठीच आवश्यक असणारी ती प्राणायाम मुलं करतात. सुरुवातीला मी प्राणायाम घेत होतो, आता त्यांच्यातलंच एक जण त्यांचे प्राणायाम घेतो, मी तिथं बसलेलोच असतो. पण तो एक आनंद असतो की ते लिडरशिप घ्यायला तयार झाले की मी घ्यायला पाहिजे, मी हे केलं पाहिजे. प्राणायाम झाल्यानंतर मग 20 मिनिटं मेडिटेशन करतात. परंतु 6:30 ते 7ला 5 मिनिटं कमी असताना 5वी-6वीची जी मुलं आहेत ती शाळेत जातात. मग 1ली-2रीची जी मुलं आहेत त्यांना 7:30ला शाळा असते. तर ते 7 ते 7:30 पर्यंत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात त्यांचे. 15-20 मिनिटं मेडिटेशन करतात. नंतर मग इंग्लिशचे रिव्हिजन घेतात ते ABCD चे किंवा इतर